फायनली तुमचा ग्लास शहीद होणार आहे आता. ओय सांडलं. अरे पॅन्टवर सांडू दे, ह्याच्यावर सांडलं. उचलेले बिचाऱ्याची शेट्टी. पाणीपेक्षा बरं. हॅलो फ्रेंड, आज आम्ही जातो आहे सुपोपळशीला. सकाळी आम्ही उठलो होतो. घरचा शूट आम्ही घेतला नाही. त्याच्यानंतर आम्ही सगळं करून दादा पण आला आहे आमच्यासोबत, मावशीचा मुलगा. आम्ही रेडी वगैरे झालो, जेवण वगैरे केलं, थोडा नाश्ता. आणि आता आम्ही निघालो आहे. सध्या तेल्हाऱ्याच्या इकडे आहे आणि इकडून दादा पेट्रोल टाकायला गेला आहे. देन आम्ही निघणार आहे पुढे, बघू रस्त्याने. किती बाहेर निघून राहिलं माहिती काय? हाव येत आहे ना. नाही दागड मध्ये काऊन गेला होता हे सांग पहिले. सांग बरं, ती गोष्ट आठवत आहे काय? असं चिखलदऱ्याला गेल्यावर काय होते माहिती काय? तेव्हा खाली पाहतो की नाही, तो बिलकुल असे दिसतात ढग. बिचारा लस काळा निघून राहिला, मारी ना मले. सांग 110 रुपये. एवढा टाकत नाटकाला लवकर आलो, बिल त्या गड्याला द्यायला लावलं. नाटक करायचं चाललं. श्री संत सुपोजी महाराज संस्थान पोहोचलो. 4 किलोमीटर आहे का अंतर? सूर्य निघाला नाही आज, जे की आम्हाला तसंच पाहिजे होतं. सोबत आलो, फर्स्ट टाइम सोबत आलो कुठेतरी. जे की एकदम अचानक प्लॅन बनला. मला माहित नव्हतं तू येत आहेस. हा लेका, कोणाच्या तरी भंडाऱ्यात जेवून घेऊ आपण. तिथे आपण काढू ना. आणि मला काय घेऊन देणार आहेस तू? जत्रेत विचारेन मी तू. हा ना. काय होती? व्हिडिओ कॉल कोणाले? अच्छा, हाव रे अन्विल्या. सुट्टी आहे ना. हाव तिला खूप बॅक होता. बापरे, बिलकुल गर्दी. ओ भाई, अंदर जाऊ देत नाही, किल्लेवाल्या जाऊ देतात.
टू व्हीलर वाल्यावर जाऊ देतात, बाकी सगळे इकडे आहे. बरं झालं आपण टू व्हीलर आणली. खूप भारी वातावरण आहे आजचं. आकाशी पाय ना, समोर आकाशी पाय दिसू लागले. लाईन आहे पण ठीक आहे, आता आम्ही याच्यातही बसू शकत नाही. अजून एका घंट्यानंतर होय. तुला भेव लागते का पडल्यात ना? खरं सांग ना. नाही ना. हा, मला दादाले मला तर लेस लागते. बसू आकाशी पाण्यात. हो नाही हा, आम्हाला नाही भेव लागते. भेव लागते. हे पोलीसची व्हॅन इकडे खूप माहोल करून टाकू आज. श्री संत तुकोजी महाराज असतात. आम्ही पोचलोय. उतरू का? उतर उतर इकडे अंदर. फायनली आम्ही इकडे पोहोचलोय. आता आतमध्ये पहिले दर्शन करायला जातोय की मी कार्टन मागून येतो. नाही तू सांग मला, दर्शन करायला जातोय की काय? पहिल्यांदा दर्शन करू. खूप गर्दी आहे. कमी गर्दी आहे. कमी गर्दी आहे. एवढी गर्दी नाही. काय आहे? काय म्हणते सांग ना. पान पान त्याला मागेल का तिथलं पान. अरे पान मग पाहिजे ना म्या. बिलकुल खूपच चांगली फिलिंग आहे. दोन दोन भाऊ सोबत. बिलकुल स्वतःच्या पैशाची काहीच काळजी नाही आहे. जे लागलं ते घेऊ शकतो. ओय तुम्ही मला किती रुपये देणार आहे? किती रुपये देणार आहे? आपलं दुकान असतात पाणीपुरीचं इकडे जत्रेमध्ये, पण आपण उठला खूप पैसा कमावला. हो बिलकुल. हा बिलकुल. चष्मा लाव चष्मा. हिरो. हा पा. ओय दादा हे घे. अरे वाह काय फीलिंग आहे ना हे. दो भाई एक बहन. चले हा बिलकुल. सगळ्यात पहिले इथं कंगवा शोधणं चालू आहे. पावडर हे घेऊन घे गड्या. हे माझ्या भरोशावर आलते. मी यांच्या भरोशावर आलती की यांनी कंगवा घेतला असून. जाऊ द्या कंगवा. चार दुकानं संपले तरी कंगवा नाही भेटला. मी काय म्हणतो त्या काकाला किराया देऊन देऊ. एक एक भांग करू द्या मला. कसा काय तो भांग होते की नाही. तुम्ही एक एक फरका मारून घ्या. किती रुपयाचा आहे? फायनली 5 रुपयाचा असता राजू. ते बार्गेनिंग. दोन घे रे बा. ओ दोन नाही रे. दोन 10 रुपये. दोन नाही एकच घे. सध्या पुरताच पाहिजे. केला ना बाबू. दे. त्याच्या खिशात राहिले ना रे. मला द्या रे कंगवा. केला ना रे. मग तुला काय वाटतं? चाल. ओ मला कंगवा पहिले जाऊ द्या जरा. मी दाखवून नाही राहिली व्हिडिओत. मी स्वतःला मला कंगवा करू द्या. डोंट एक्सपेक्ट की हे दोन असे असतील. आज त्यांचं चांगलंच हे दिसून राहिलं मला. वेगळंच म्हणजे कायच बोलू आता. मला कधीच त्यांच्यासोबत फिरली नाही आम्ही. बघू आजचा एक्सपिरियन्स शेअर करू संध्याकाळी. चष्मे 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 चष्मे. बिलकुल खतरनाक. या व्हिडिओची लँग्वेज भयानक होणार आहे. आज खूप गर्दी कमी आहे. तुम्ही लास्ट टाइम आले होते तेव्हा किती होती? लास्ट टाइम आलो होतो. बोल. अरे बोल. मी व्हिडिओ बंद करतो. ओ असाच पोटतात ते असणं विकून देईल त्याला. मी धंदा कोण दिला तू आता. त्या धीरज होता सोबत विचारून घे. कोण तू काय करू राहिला? आम्ही ताकद न बोलत तो. धीरज होता सोबत. विकून देईल 1000 रुपये धंदा कोण देईल.
बसणार आहे एवढं काय शांत बसव होता. एवढी गर्दी व्हिडिओ मध्ये शूट पाहिजे आता. जाऊ दे आता तो आला नाही. दुकानदार बनला होता का तू? मग कमिशन कोण नाही मागितलं? कमिशन काहीच नाही, मस्त शांत तो आपला देता. अच्छा एवढं तर पोरगी हा की नाही, एवढी पोरगी तयारी नाही करत. एक पावडरचा डब्बा घेऊन घे ना. भेटला नाही काय? चला मी पण थोडं करून घेते आता. गंदी दिसत आहे. काय सांगू अरे तू ना बॅग सगळी खराब केली माझी. जाऊ दे आता, धुवून मागीन मी आईले. हो काय घेऊ हे बांधायचं. फुलं गेलं त्याचे फुलं कुठं बांधून नाही ना, ते नंतरचा विषय आहे तो. हा ते नंतर करू ना. अबे फुलं अंदर बांधून गेलं त्यात मग वापस जावं इकडे. हा रे, हे सोबत घेऊन घे आणि प्रसाद पण घेऊन घे. काही गर्दी लाईन हे अशी कशी लाईन? वरती दर्शन आहे का? का व्हायचं काही तर फायदा आहे. डायरेक्ट दर्शन. जाऊ दे आपण लंब्या लाईनच जाऊ. बच्चे व्हायचे जसे फायदे आहे तसे फायदे पण नाही आहे. एवढे बच्चे समजावं लागतं. लहान लहान लेकरेले इकडून जाऊ देऊ राहिले, बाकीचे इकडून जावं लागते. ठीक आहे तेव्हा दर्शन. आता आम्ही पुन्हा दर्शन करतो. जेवढा शूट झाला तेवढा घेऊन घेऊ. आतमध्ये खूप गर्दी आहे, शूट नाही घेता येणार, पण तरी दर्शनाचा घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाहेर ब्लॉग शूट करूया. बॅग कोण घेईन एवढी ठस्स भरून गेली आणि याचं काही सामान नाही याच्यात, तरी पण त्याच्या डोक्यावर दिली टाकून. एक लाट हे घेणार का? वळा एकच. दोन घे. हा घे. ओळ आता ओळ. भाई आता आमच्यासोबत एवढं भारी झालं. एक स्ट्रॅटेजी होती आमची की ज्याच्यामध्ये आम्ही चप्पल जे आहे ना ते एकाकडे ठेवली होती आणि एक दुसरीकडे ठेवली होती. पण तरीही एक चप्पल हरवली होती आणि ते स्ट्रॅटेजी याची होती. हा एकदम घाबरून गेला होता की हे स्ट्रॅटेजी कामात नाही आली. एकच चप्पल घेऊन गेलो कोणी तर. मग 10 मिनटं शोधल्यानंतर एक चप्पल दिसून गेली. कुठं गेली होती तर ते तिथंच होती आणि याची स्ट्रॅटेजी सक्सेसफुल झाली. बाय द वे आता आम्ही आलो थोडं यात्रा फिरायला. हां खेळणे नाही आकाश पाळणार नाही. तुम्ही पण बघा. साप भाई साब. खरं आकाशी पाळण्यात बसणार आहो काय? दा तू खरंच बसू राहिला काय? काय तावा पॅन सांग ना काय करायची? पाणीपुरी पण नंतर घ्यायचं. पाणीपुरीचं दुकान पण आहे, सगळं दुकान लागलेलं आहे. आकाशी पाळण्यामध्ये चाललं. तू मी म्हणतो म्हणून मला भेव लागते. जर एखादा आकाशी पाळणा तुटून गेला मग तुम्ही दोघं बसून जा. काही नसतं होत दादा. बी स्ट्रॉंग. बस. अरे मी मस्त काढतो ना, जा तुम्ही फक्त वर. अरे आला रे, अन्वीचा कॉल आला. करताय ना इकडे बस म्हणता. लहान बच्चेच्या आकाशी पाळणा. जसं की तो स्वतः कितीच बसू शकतो ना. मोठ्या ह्याच्यात तू बस, छोट्या ह्याच्यात. संपली जत्रा.
रिकाम्या उन्हाचे फिरू राहिलो आपण. खूप जोरदार शॉपिंग चालू आहे, पण काही पसंत येत नाही आहे. आवडत नाही आहे. फायनली डील झालं. एक क्यूटचा डॉगी खूप भारी आहे. मम्मी को जो चाहिए वो ये दोनों ले रहे हैं. माझ्यापेक्षा जास्त ते यांना समजते असं वाटतंय मग. अरे बुक्कड बरोबर सांगा. हा घेतो एक, हा घेतो एक. बार्गेनिंग. आता लय भयानक सिच्युएशन होती. जे तिकडचे काका होते त्यांनी 1 रुपया कमी केला नाही, पण ह्यांना जेवढ्याचं म्हटलं तेवढे पैसे कमी करतच गेले. काहीतरी झोल वाटून राहिला याच्यामध्ये, पण आता घेतल्या दादानी. बघू काय होते. जेवढे पैसे दिले तेवढे घ्यायला रेडी होऊन गेले. हे गहन विचार काय विचार करता रे. फायनली आता आम्ही घरी जातो. खूप जास्त ऊन आहे इकडे. आम्ही स्वेटर काढले काढून आणले, पूर्ण बॅग भरवली. बॅग घ्यावं लागली. एक माझं काम होऊन गेलं. मला यांनी बॅग तशी घेऊन दिली नसती, पण यांनाच ठेवायला सामान काही नव्हतं म्हणून मला बॅग पण मिळाली. आणि पप्पी मी पप्पी दाखवतो तुम्हाला. मी अनिल दाखवीन घरी गेल्यावर, पण तिने मागितलं तर तीन नाही. मी पप्पी चल बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. याचा खरंच खूप चांगला होता याच्यासोबतचा एक्सपिरियन्स. खूप जास्त हसतो आम्ही. पाणी प्यायपेक्षा रस बरा आहे म्हणून आम्ही आणखी ग्लास घेतो. खाऊ बरोबर नाही, बरोबर आहे. पाणी प्यायपेक्षा तर ठीकच आहे. तू पेतं काय? पेन नाही. तो काम आहे तिकडे काय खायला गेला. आम्ही रसमध्येच खुश आहोत. पप्पी मोबाईलमध्ये चार्जिंग संपून टाकली आज. हा पूर्ण मोबाईल होणार आहे वाटते स्विच ऑफ घरी जायपर्यंत. स्विच ऑफ झाल्यानंतर घेऊ आपण हे व्हिडिओ दाखवायचं. माझा फोन थोडा खराब म्हणजे त्यामध्ये एवढे चांगले व्हिडिओज येत नाही. तो थँक्यू. फायनली दुसरा क्लास शहीद होणार आहे आता. ओय सांडलं. अरे पॅन्टवर सांडू दे. ह्याच्यावरही सांडलं. उचलले पुसतेले बिचाऱ्याची शेपटी. जाऊ दे. पाणीपेक्षा बरं. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.